ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. कृष्णरूप पाहून अर्जुनाला वाटलेलं समाधान. ओव्या आहेत 655 ते 660. भगवंताने विश्वरूप आवरून पुन्हा कृष्णरूप धारण केल्यावर अर्जुनाला आनंद झाला. त्याला कृष्णरूप पाहून काय वाटलं त्याचं वर्णन ज्ञानदेवाने केलेलं आहे. जो स्वप्ने स्वर्गा गेला तो अवसात जैसा चेईला, तैसा विस्मयो जाहला किरीटीसी. त्यावेळी स्वप्नात स्वर्गात गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा, म्हणजे तो जसा एकदम बदललेल्या परिस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो, तसे अर्जुनास वाटले. ना तरी गुरुकृपे सवे, वोसरलेया प्रपंच ज्ञान आघवे, स्फुरे तत्व तेवी पांडवे, श्री मूर्ती देखिली. अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर प्रपंचाचे सर्व ज्ञान ओसरल्यावर जसे एक ब्रह्म मात्र स्फुरते, त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर अर्जुनाने कृष्णमूर्ती पाहिली. तया पांडवा ऐसे चित्ती, आड विश्वरूपाची जवनिका होती, ते फिटवणी गेली परवती, हे भले जाहले. त्या अर्जुनाला मनात असे वाटले की माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्ण मूर्तीच्या आड म्हणजे मध्ये जो विश्वरूपाचा पडदा होता तो पलीकडे निघून गेला, हे चांगले झाले. काय काळा ते जिनोनी आला, की महावातू मागा सांडीला, आपुलिया बाही उतरला सातही सिंधू. जसा काय काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वाऱ्यास मागे हटवले अथवा आपल्या हाताने 7 समुद्र पोहून उतरून आला. ऐसा संतोष बहु चित्ते, घेई जत असे पंडू सुते, विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखो निया. अर्जुनाने विश्वरूपानंतर कृष्णरूपाला पाहून आपल्या मनाने असा फार आनंद मानला. अर्जुनाने भगवंतांना कृष्णरूप धारण करण्याची विनंती केली. त्यांचे ते सर्व संहारक रूप पाहून अर्जुन घाबरून गेला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने विश्वरूप हेच आपलं खरं स्वरूप असून त्याच्याकडेच दृष्टी ठेव असं सांगून पुन्हा कृष्णरूप धारण केलं. एकदम विश्वरूपाचे दृश्य अंतर्धान पावलं. हे ज्ञानदेवाने दृष्टांत देऊन स्पष्ट केलेले. ज्ञानदेव वर्णन करतात की एखाद्या मनुष्याने स्वप्नात आपण स्वर्गात गेलो असं पाहिलं. स्वर्गात गेला म्हणजे इहलोकी त्याने आपला मृत्यूच पाहिला. मग त्या स्वप्नात अनेकविध प्रकारचा स्वर्ग पाहत असता जर त्याला अकस्मात जाग आली तर डोळ्यापुढचे दृश्य एकदम नाहीसं होतं व आपला मृत्यू झाला नसून आपण येथे इहलोकी आहोत असा त्याला अनुभव येतो. तसे कृष्णमूर्ती पाहिल्यावर अर्जुनाला झालं. हायसं वाटलं. विश्वरूपाचा पडदा अकस्मात नाहीसा झाला. दुसरा दृष्टांत आहे, गुरुनी शिष्यावर कृपा केली की प्रपंच ज्ञान नाहीसं होतं आणि आत्मज्ञान शिष्याच्या अनुभवास येतं. अखंड आनंद प्राप्त होतो. तसं अर्जुनाला कृष्णरूप पाहिल्यावर आनंद प्राप्त झाला. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये जणू विश्वरूपाचा पडदा आलेला होता. त्यामुळे पडद्यापलीकडे असणारे श्रीकृष्ण रूप अर्जुन पाहू शकत नव्हता. पण तो पडदा दूर झाल्याबरोबर अर्जुनाच्या दृष्टीस कृष्णरूप पडलं. एखादा मनुष्य मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर त्याला जसा आनंद व्हावा तसा अर्जुनाला आनंद झाला. सोसाट्याच्या वाऱ्यातून सही सलामत वाचून आपल्या घरी आल्यावर जसं हायसं वाटावं किंवा 7 समुद्र पोहून जाऊन काठास लागल्यावर जसं समाधान वाटावं त्याप्रमाणे अर्जुनाला समाधान झाले. जणू तो काही 7 समुद्रांच्या लाटारूपी विश्वरूपामध्ये अडकलेला होता. त्यातून बाहेर पडता येईल असं वाटतच नव्हतं. पण कृष्णमूर्ती पाहताच त्याला आपण किनाऱ्यावर आलो असं वाटू लागलं. पुढे अर्जुन कृष्णमूर्ती पाहून भगवंतांना काय म्हणाला तो भाग आपण उद्या पाहू.